पण आजकाल काय झालंय, सप्ताच्या मंडपमध्ये काही आवारी पोरं ज्यांच्या गळ्यानी माळा नाहीत, लक्षात ठेवा सज्जनांनो, ज्यांच्या गळ्यात कधी माळ नाही, त्यांना परमार्थ कसलाय माहित नाही, पण घरी झोपा येत नाहीत म्हणून सप्त्याच्या मंडपात येतात. काहीतरी गोधडं बांधायचं डोक्याला, एखादं उपरणं बांधायचं, खाली लुंगी बांधायची, पॅन्ट असते ना काळी म्हणून लुंगी बांधायची, कशाची तरी कंबर बांधायची, एखादा ऑटो बघायचा गावातला, चार दोघांना ढकलीत आणायचा, त्याच्यात त्या महाराजाला आणायचं, डुप्लिकेटपणा करायला. ही संप्रदायाची विटंबना आहे. तुम्ही व्हिडिओ बघत असताना त्याला प्रोत्साहन देऊ नका, ही संप्रदायाची विटंबना आहे. साधू संत आपल्याला कधी माफ करणार नाहीत, लक्षात ठेवा. ही विटंबना आहे. लटकत मंडपात आला की एक जण त्याच्या पुढे लोटांगण घालायचं, विना घ्यायचा, काहीतरी त्याला व्हिडिओ जोडून इंदुरीकर महाराजांचे काही वाक्य टाकायचे, काहीतरी पिंगळा लावायचा, हे जोडाजोडी करून संप्रदायात ते कोणालाच मान्य नाही. ते त्याचं समर्थनही कोणी करू नये, माझं असं मत आहे. आणि हे आवारी पोर आहेत सगळे, काय माहिती द्यायला परमार्थ, झोपा येत नाहीत घरी म्हणून इथं मंदिरात यायचं, मंडपात कीर्तन मंडपात यायचं, पवित्र विना घ्यायचा. विना साधा आहे का तो विना, त्याची विटंबना होईल. मृदंग घ्यायचा, विटंबना होईल. ह्या स्टेजवर नारदाची साधी गादी काही, अशा पवित्र वस्तूंना विटंबित करायले. एवढाच माझा मुद्दा आहे. अशा जर क्लिप तुम्हाला दिसत असतील तर त्यांना तुम्ही जॉब द्या मधून. महाराज, ही करणं बरोबर नाही, संप्रदायाची विटंबना. हा, तुम्ही करा, आमचं म्हणणं नाही तुम्ही संप्रदायात येऊ नका. यारे यारे लहान थोर म्हणले तुकोबार आहे, पण या कसं या, कुठंतरी गुरु घरी जा, कोण्यातरी संस्थेत जा, कोण्यातरी संस्थानला जा, एखाद्या आश्रमात जा, तिथं शिका, अध्ययन करा, आणि मग तुम्ही संप्रदायाच्या या गादी उभा टाकून, तुम्ही तर नाही, कोण करणार आहे मार्गदर्शन जगाला. ही ज्ञानदीप लावण्याची जागा आहे, आणि तुम्ही त्या जागेला विटंबना करायला, तर विटंबित करायला, ही गोष्ट कधीही चांगली नाही. आणि हे साधू संत आपल्याला कधी माफ करणार नाहीत. म्हणून गावोगावी जर हे असं होत असेल, ह्याच्याकडे सर्व शहाण्या माणसांनी लक्ष देणं गरजेचं आहे. मी जास्त ह्या गोष्टी बोलत नाही, पण काळाची गरज आहे, बोलावं लागायला.